नमस्कार, माझं नाव सविता रोशन जाधव आहे। मी माऊली आरंभ सोसायटीमध्ये गेल्या 8-9 वर्षापासून राहते। पण तिथे आमचा रस्ता 10 महिन्यापासून बंद असल्या कारणाने तिथे आम्हाला ये जा करण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे आणि लहान मुलांना सुद्धा आम्हाला त्या चिखलातून आणि त्या एवढ्याशा रस्त्यातून आम्हाला घेऊन जावं लागत आहे। त्याच्यामुळे आम्ही आज पोलीस स्टेशनला आलो आहोत। इतक्या 10 महिन्यानंतर तेही आम्ही असं नाही आज परस्पर डायरेक्ट इथे आलो आहोत। परस्पर आम्ही ज्यांनी रस्ता बंद केला आहे त्यांच्याशी आम्ही पर्सनली सगळेजण सोसायटीचे जे काही कमिटी मेंबर आहेत त्यांना वारंवार विनवण्या केलेल्या आहेत, तरी सुद्धा त्यांनी कोणत्याही आमच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीये। त्याच्यासाठी आम्ही जे पण मोठे आहेत म्हणजे आपले आमदार साहेब आहेत त्यांच्याकडे सुद्धा जाऊन भेट दिलेली आहे, त्यांना सुद्धा पत्र दिलेले आहेत आम्ही, पण याच्यावरती काही सोल्युशन निघालेलं नाही आजपर्यंत। आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की आमच्या भावकीमधले जे काही वाद आहेत त्याच्यामुळे आम्ही तुमचा रस्ता बंद केला आहे, पण त्यांच्या भावकीच्या वादामुळे आमच्या जे 115 लोक जे आमच्या सोसायटीमध्ये राहत आहेत त्यांना सगळ्यांना प्रॉब्लेम होतो। हो, तेच ते आम्हाला सपोर्ट करत आहेत पूर्णपणे, त्यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे, पण त्यांचं सुद्धा ते ऐकत नाहीयेत आणि ते सुद्धा सगळ्यांच्या खूप चांगले टच मध्ये आहेत आणि ते सगळ्यांना खूप चांगला सपोर्ट करतायत जे काही आमचे बिल्डर आहेत ते। स्थानिक आमदारांनीच आम्ही एकदा लेटर त्यांना दिलेले होते, पण तेच ते म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे त्यांची, त्याच्यामुळे आम्ही काही याच्यामध्ये दखल घेऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आता नगरसेवक नवीन निवडून आले, त्यांच्याबद्दल काय तुम्ही बोलणं झालं? अजून आम्ही त्यांच्यापर्यंत गेलेलो नाही आहोत। आम्ही डायरेक्टली आता पहिला हे आहे की आम्ही पहिलं पाऊल आता इथे टाकलेलं आहे पोलीस स्टेशनला, की पहिलं आम्ही इथे कंप्लेंट करून मग सविस्तर पुढे जी काही मदत घेता येईल ती आम्ही घेऊ। आम्हाला 10 महिन्यापासून हा प्रॉब्लेम आहे आणि खूप त्रास होतोय, म्हणजे तिथून जायला येण्यासाठी पण रस्ता नाहीये। खूप लहान जागा ठेवली आहे त्या लोकांनी, त्या जेणेकरून म्हणजे गाड्या पण जात नाहीये, बाईक पण नाही जाते आणि लहान मुलांना पण खूप त्रास होतोय तिथे। आम्हाला जाता येत नाही, वयस्कर माणसांना पण जाता येत नाहीये, खूप त्रास होतोय आणि ॲम्ब्युलन्स काय स्कूटी नाही येते आतमध्ये नीट, खूप त्रास होतोय आम्हाला। आपलं नाव? माझं नाव वेदिका विनोद जाधव। आमचा मुद्दा असा आहे की त्यांनी माऊली आरामात आमचा रस्ता बंद करून ठेवला आहे। आमची इच्छा अशी आहे की तो रस्ता आम्हाला ओपन करून द्यावा। यासाठी तुम्ही काय काय पाठपुरावा केलाय? आम्ही पत्रव्यवहार म्हणजे ज्यांनी रस्ता बंद केला त्यांना आम्ही अंतर्गत भेटलो, त्यांना वारंवार फोन केले, पुन्हा सोसायटीत आमच्या घरी जाऊन आम्ही त्यांना विनवणी पण केली। कधीपासून तुम्हाला ही समस्या आहे? काय गेली 10 महिने। काय मग समोरचा व्यक्ती काय बोलतो? समोरचे व्यक्ती म्हणतात की आम्हाला म्हणजे त्यांचे अंतर्गत वाद असतील, पण त्याचं म्हणणं आहे की आम्हाला त्यांच्या पुढे काहीतरी घर बांधायचं की किंवा जाण्यासाठी आमची जी सोसायटी आहे त्याच्या पुढे त्यांची जागा आहे, तर त्या जागेचे पण मालक वेगळे आहेत। त्यांच्या अंतर्गत वादामध्ये आम्ही मध्ये असल्यामुळे आमचा तो रस्ता बंद केलेला आहे। तुम्ही राहायला नक्की कुठे काय सांगाल? आम्ही राहायला वजे कंपाऊंड, मानपाडा, माऊली आरंभ सोसायटी।